नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या उद्याच्या भागात आता लावण्या ईश्वरीला सांगत असते, तुला कोणी शहाणपणा करायचं सांगितलं ग, तू ही ऑर्डर रिजेक्ट करून टाक आणि ARला नाही सांगून दे की मला ऑर्डर कंप्लीट करायची नाही ते। कारण आता लावण्याला असं दिसून येतं की अर्णव AR आता ईश्वरीची खूप वाह करतो आहे, तिने मिठाई बनवून आणली म्हणून, तर त्याच्यामुळे तिला खूप गिल्टी फील होत असतं तिच्या स्वतःसाठी। तर आता इकडे ईश्वरी म्हणते नाही, मी का ऑर्डर कंप्लीट नको करू, मला अर्णव सरांनी स्वतः ऑर्डर दिलेली आहे त्याच्यामुळे मी ती कंप्लीट करणारच। तेव्हा लावण्या म्हणते ईश्वरी तुला समजत नाही का, मी तुला सांगते ना की ARच्या लांबच राहा म्हणून, त्याच्या जवळ येत नको जाऊ, किती वेळा सांगू मी, कारण AR फक्त माझा आहे आणि तू त्याच्या आजूबाजूला फिरलेला मला आवडत नाही आणि त्याने जी तुला ऑर्डर दिलेली आहे ती कॅन्सल करून टाक, कंप्लीट करू नको। तेव्हा आता ईश्वरी म्हणते हे बघा मॅडम, मी आधी तुमचे असिस्टंट म्हणजे तुमच्या जवळ नोकरी करायची तेव्हा मी तुमची ऐकायची, पण आता का ऐकू, मी तुमच्याजवळ नोकरीच करत नाही, मी अर्णव सरांनी मला ऑर्डर दिली म्हणून ती कंप्लीट करणार आहे, असं आता ईश्वरी तिला उत्तर देत असते। तर आता इकडे ईश्वरीचं हे उत्तर ऐकून लावण्याला खूप मोठा धक्का बसतो की मला उत्तर देते तू, उलटं मला उत्तर देण्याची हिंमतच कशी झाली तुझी, असं ती म्हणते। ईश्वरी लगेच म्हणते अहो मॅडम, मी तुमच्याकडे जॉब करत असते तर तुमचं ऐकलं असतं, पण मी तुमच्याकडे जॉबच करत नाही ना, मला अर्णव सरांनी स्वतःहून त्यांनी ऑर्डर दिलेले आहे म्हणून करते, नाही तर मलाही काही हौस नाही ऑर्डर करायची, कळलं, असं तिच्या तोंडावरच बोलून आता तिथून निघून जाते। तर आता दुसरीकडे अर्णव आणि मामा दोघेही विचार करत असतात, दोघे एकमेकांशी गप्पा मारत असतात, दोघांचाही विचार आता फक्त राकेशवरच असतो की हा राकेशचं नेमकं काय चाललं आहे। तेव्हा आता अर्णव विचार करत असतो की ताईला हे सुद्धा माहीत नाही आहे राकेशचं खरं काय नाही, कारण आणि राकेशबद्दल सगळं संपूर्ण माहितीसुद्धा नाही आणि ताईने असं जाणून सुद्धा घेतलं नाही की राकेश बाहेर जाऊन काय करतो काय नाही, कोणतं काम करतो, फक्त तो माझ्या ताईला गुंडाळून ठेवलेला आहे त्याने त्या शब्दामध्ये, असं आता अर्णवच्या डोक्यामध्ये विचार चालू असतात। आता मामा म्हणतो की अंजलीला माहिती नाही आहे की त्याने अंजलीपासून सगळ्या गोष्टी लपवून ठेवलेल्या आहे, हे सुद्धा आपल्याला माहीत नाही आहे, तर त्याने स्वतःहून जर कधी काही गोष्टी लपवून ठेवल्या असतील तर आता असे प्रश्न अर्णवच्या आणि मामाच्या डोक्यात येत असतात। आता अर्णव बरोबर खोलावर जाऊन आता राकेशचं आणि राजेशचं नेमकं सत्य काय आहे ते बाहेर काढणार आहे आणि तेही राजेशच्या न कळत। तर मंडळी आता खूप छान ट्विस्ट येणार आहे मालिकेमध्ये, कारण आता अर्णव चांगलंच आता राकेशचं सत्य आता पितळ उघड करणार आहे। अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।